एमपीएससी कडून त्यांची सरळ सेवेची जी पहिली जाहिरात आलेली आहे बेलीफ आणि लिपिक याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, याच्या संदर्भात एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीने त्यांची लक्ष्य बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये आपण पुणे, संभाजीनगर आणि नाशिक इथं ऑफलाईन पद्धतीने बॅचेस रन करणार आहोत. सोबतच ऑनलाईन पद्धतीचे बॅच ही 16 जून 2026 पासून मराठी माध्यम आणि 23 जून 2026 पासून इंग्लिश माध्यमातून बॅच ही सुरू होणार आहे. या सर्व बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. कुठली अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरला अवश्य कॉल करू शकता. सगळ्यात आधी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचंय. आता एमपीएससीचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे ना mpsc.gov.in त्याच्यावर फॉर्म नाही भरतायत. फॉर्म भरता येतो एमपीएससी ऑनलाईन. बघा, ही वेबसाईट आहे mpsconline.gov.in ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट वाटल्यास मी कमेंट मध्ये तुम्हाला उपलब्ध करूनच देतो, पण तिथं गेल्यावर तुम्हाला जो आहे तर तो अर्ज करता येणार आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची स्टेप्स म्हणजे काय की तुमची प्रोफाईल बनलेली आहे का नाही. जर प्रोफाईल बनलेली नसेल तर तुम्हाला नवीन प्रोफाईल बनवावी लागेल आणि त्याच्यानंतर अर्ज करू शकतात. पण बरेच उमेदवारांची प्रोफाईल असते, तर त्याच्यानंतर आपल्याला फक्त काही सिंपल स्टेप्स मध्ये फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. आजच्या याच्यात मी प्रोफाईल क्रिएट झालेली असं कन्सिडर करून पुढचा फॉर्म तुम्हाला सांगतो. आता प्रोफाईल कशी बनवावी याच्या संदर्भातला आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आहे, त्याची पण मी लिंक तुम्हाला उपलब्ध करून देतो. बघा, मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा, कारण की आपण प्रोफाईल क्रिएट केलेली आणि इथं लॉग इन बटनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचं इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर जायचं आणि इथं तुम्हाला दिसत असेल पहा बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं दिसतं बघा की 17 जून पासून अर्ज सुरू झालेले आहेत. 7 जुलै पर्यंत अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत. इथून चेक इलिजिबिलिटी करायची की तुम्ही इलिजिबल आहात का. आता मी जर याच्यावर क्लिक केलं तर मला दिसतं की यू आर इलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आता काही विद्यार्थ्यांना दिसणार नाही. का नाही दिसणार, कारण की त्यांच्याकडे टायपिंगचं प्रमाणपत्र नाही आहे म्हणून ते दिसणार नाही त्यांना. ओके, किंवा त्यांनी काही माहिती भरली नसेल तर दिसणार नाही. मग त्या उमेदवारांनी काय करायचं असतं माहितीये का की हे माय अकाउंट मध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये काही बदल किंवा काही गोष्टी तुम्हाला ऍड कराव्या लागतात. इथं मी टिक करेल आणि अप्लाय या बटनावर क्लिक करेल. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला एकच पोस्ट आहे म्हणून इथं एकच दिसणार आहे. अप्लाय या बटनावर क्लिक करेल. त्याच्यानंतर काही कागदपत्र मला लागतील, ते कागदपत्र गरजेचे आहेत. बघा, कोणती कागदपत्र, बघा 10वीचा प्रूफ मागितलेलं आहे की तुम्ही 10वी पास आहात का, मग त्याच्यासाठी प्रमाणपत्र किंवा मार्कशीट तुम्हाला पाहिजे. प्रूफ ऑफ एज, आता इथं प्रूफ ऑफ एज मध्ये तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट 10वीचं प्रमाणपत्र लावू शकतात किंवा एलसी जे आहे तर ते लावू शकतात. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज. आता हे कशासाठी की 10वीच्या याच्यावर मराठी विषय का तर ते तुम्ही इथं करू शकतात. डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली, मग इथून तुम्ही ते स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट डाउनलोड करून लिहायचं आणि अपलोड करायचं. डोमेसाईलचा प्रूफ लागतो. प्रूफ ऑफ एज्युकेशन म्हणजे पदवी आहात हे याच्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे की टायपिंग आणि एनसेल, ओबीसी कॅटेगरी वाल्यांना एनसेल हे जे आहे तर ते बंधनकारक असतं आणि टायपिंग प्रमाणपत्र अपलोड केल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. बघा, एमपीएससी ग्रुप सी ला काय होतं की पूर्व परीक्षेला आपल्याकडनं सर्टिफिकेट नाही मागितलं जात. जर तुम्ही ऍपरिंग दाखवलं तर इथं होतं, पण इथं तसं होणार आहे कारण की ही एकच परीक्षा आहे ना, याच्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. म्हणून तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणून जर कोणी म्हणेल की सर टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो, यस, टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य आहे. कारण की त्यांनी इथं फॉर्म भरतानाच ते भरायला लावलेले, त्याच्याशिवाय ते पुढे आपल्याला जाऊ जे आहे तर ते देत नाही. आणि त्याच्यानंतर इथं फॉर्म आणि ते एक्झाम सेंटर पण मला दिसलं नाही. मे बी ते एक्झाम सेंटर वगैरे नंतर दिसतील किंवा ते त्याच्यानंतर ते अर्जानुसार ते अलॉट करूनच देतील. ऑनलाईन पेमेंटवर इथं क्लिक करेल मी. इथे एसबीआय किंवा दुसरं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. यावेळी त्यांनी एक छान गोष्ट केली की त्यांनी युपीआयचा क्यूआर कोड दिला. दरवेळी एमपीएससी काय करायची, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ठेवायची आणि बरेच अभ्यासाला आलेल्या मुलांकडे नसायचं. मग एका लायब्ररीकडे एकाच राहायचं, मग त्याच्या लय लावण्या राहायच्या, मग ते तो लय भाव खायचा. मग असे लोक असायचे. मग त्यांचा आता धंदा बंद पडलेला, कारण की इथं डेबिट क्रेडिट कार्डच्या ऐवजी इथं युपीआयचं पण ऑप्शन त्यांनी दिलेले. खूप चांगली गोष्ट आहे. इथं युपीआय क्यूआर कोड ठेवायचा, तो तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा, पेमेंट करायचा आणि अशा पद्धतीने तुमचं पेमेंट जे आहे तर ते होऊन जाणार आहे. आणि हा जो फॉर्म आहे ना, हा 20 जागा जरी असल्या तरी बरेच विद्यार्थी भरणार आहेत. बघा, कोणी खाली किती कमेंट केलं की सर खूपच जागा कमी आहेत, कशाला व्हिडिओ बनवतात, तर खूप मुलं फॉर्म भरतातच. एक पद जरी असेल तरी खूप अर्ज येतात. असिस्टंट कमिशनरला 5 जागा आहेत, त्या 5 जागेसाठी तब्बल 16,000 अर्ज आलेले आहेत आणि इथं तर 20 जागा आहे, तर इथं किमान 40-50 हजार अर्ज आपल्याला इथे जे आहेत तर ते पाहायला मिळतील. आणि याच्यासाठीच मित्रांनो एमपीएससी ग्रुप बी सी च्या अनेक जाहिराती ज्या आहेत तर ते येणार आहेत. सरळ सेवेच्या जाहिराती पण येणार. त्याच्यासाठी हाच अभ्यासक्रम जो आहे तर तो असू शकतो. तर त्याच्यासाठीच तुम्ही ही जी बॅच आहे तर ती नक्की जॉईन केली पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.